चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपले नवग्रह स्ट्रॉंग होण्यासाठी, आपले जे नवग्रह आहेत ते मजबूत होण्यासाठी आणि या ग्रहांचा आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक परिणाम पडण्यासाठी काही विशेष आणि महत्त्वाचे उपाय सांगणार आहे। बघा, सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते, नवग्रहांचे नव उपाय असतात आणि जे आपण केले तर आपले जे नवग्रह आहेत ते बॅलन्स राहतात आणि एकदा का आपले नवग्रह बॅलन्स झाले की आपल्या आयुष्यात असणारे जे अडथळे आहेत ते अडथळे सहज दूर होतात। त्यासाठी आपले ग्रह, आपले जे तारे आहेत, ह्या ग्रहांचा, या तारांचा आपल्या आयुष्यात सकारात्मक परिणाम असणं खूप महत्त्वाचं आहे। आता या ग्रहांमधील दोन ग्रह असे मी तुम्हाला सांगणार आहे जे तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे मजबूत असतील किंवा जे दोन ग्रह तुमचे जर मजबूत झाले, स्ट्रॉंग झाले, त्यांचा सकारात्मक परिणाम जर तुमच्या जीवनावर पडला तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सुख समृद्धीची प्राप्ती होईल, घरामध्ये भरभराट येईल, घरामध्ये बरकत येईल, दारिद्र्य संपत जाईल, इच्छित मनोकामना पूर्ण होतील। कितीही मोठे अडथळे तुमच्या जीवनात असतील, किती मोठी संकट असतील, सर्व संकटांचा आणि सर्व अडथळ्यांचा नाश होईल। बघा, हे दोन ग्रह जे आहेत ते नवग्रहांपैकी सगळ्यात महत्त्वाचे ग्रह मानले जातात आणि ज्याच्याही आयुष्यात हे दोन ग्रह ज्याचे स्ट्रॉंग असतात त्याच्या आयुष्यामध्ये सदैव बरकत असते, त्याच्या जीवनामध्ये सदैव माता लक्ष्मीची जी कृपा आहे ती प्राप्त असते। आता यातील पहिला जो ग्रह आहे तो म्हणजे बुध ग्रह। बघा, बुध ग्रह हा आपल्या बुद्धीशी कारक आहे आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की बुद्धीशिवाय या जगात दुसरं काहीच नाही। जर आपली बुद्धी व्यवस्थित चालली तर आपण व्यवसाय चांगला चालवू शकतो, आपली बुद्धी व्यवस्थित चालली तर आपण शिक्षणात प्रगती करू शकतो, आपली बुद्धीच चालली नाही तर आपण एकाच जागी बसून शांत राहू, आपल्या आयुष्यामध्ये काहीच पुढे होऊ शकत नाही। बघा, बुद्धी चालणं खूप महत्त्वाचं आहे आणि ती योग्य वेळी चालणं हे त्याहूनही महत्त्वाचं आहे। नाहीतर कॉन्ट्रॅक्ट साईन करायला गेलो आणि तिथे चुकीच्या कागदपत्रांवरती सही केली, काही व्यवस्थित वाचलंही नाही, तिथे सही करून आलो, त्यामुळे जी बुद्धी आहे ना ती व्यवस्थित चालणंही तेवढंच महत्त्वाचं आहे आणि बुध ग्रह जो आहे तो बुद्धीशी निगडीत आहे। त्यामुळे आपला बुध ग्रह जो आहे तो स्ट्रॉंग असणं, मजबूत असणं हे खूप महत्त्वाचं आहे। ज्याचा बुध ग्रह स्ट्रॉंग असतो त्याच्या आयुष्यामध्ये त्याला बुद्धी, धन, संपत्ती, ऐश्वर्य या सर्वांची प्राप्ती असते। त्यानंतरचा दुसरा ग्रह आहे तो म्हणजे शुक्र ग्रह। आता शुक्र ग्रहाबद्दल तर तुम्हा सर्वांच्या तोंडपाठ झालं असेल, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी शुक्र ग्रहाबद्दल बोलत असते। बघा, शुक्र ग्रह हा आपल्याला बरकत देतो, शुक्र ग्रह हा आपली प्रगती करतो, बँक बॅलन्स, सौंदर्य, सोनं हे सर्व काही आपल्या आयुष्यामध्ये जो भरभरून देतो तो म्हणजे शुक्र ग्रह। त्याचबरोबर शुक्र याचा स्ट्रॉंग असतो तो आयुष्यामध्ये मालामाल बनतो, हेही तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते। शुक्र स्ट्रॉंग असणं हे खूप म्हणजे खूप जास्त महत्त्वाचं आहे। ज्याच्याही आयुष्यामध्ये ज्याच्या शुक्र ग्रह त्याला साथ देतो त्याच्या आयुष्यात फक्त भरभराट असते, त्याच्या आयुष्यात लक्ष्मीची कृपा ही भरभरून प्राप्त असते। बघा, हे जे दोनही ग्रह आहेत, या दोन ग्रहांचं जर मिलन झालं किंवा हे जे दोन ग्रह आहेत हे दोनही ग्रह जर आपले स्ट्रॉंग झाले तर आयुष्यामध्ये तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही, तुमची निर्णय क्षमता जी आहे ती कधीच चुकणार नाही आणि तुमचं जे कौटुंबिक वातावरण आहे ते सदैव प्रसन्न राहील। त्यासाठी हे दोन ग्रह जे आहेत ते स्ट्रॉंग असणं खूप महत्त्वाचं आहे। त्यासाठी करावयाचा एक विशेष उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे। ज्यांच्याही आयुष्यामध्ये बुध ग्रह किंवा शुक्र ग्रह हा कमकुवत असेल त्यांनी आवर्जून करा, किंवा ज्याच्याही आयुष्यामध्ये असं वाटतं की माझी बुद्धी चालतच नाही, योग्य ठिकाणी माझी निर्णय क्षमता होतच नाही, किंवा माझ्या आयुष्यातील दारिद्र्य संपतच नाही, गरिबी कुठे कमी होतच नाही, अशा कुठल्याही गोष्टी तुम्हाला जाणवत असतील तर तुम्ही हा उपाय आवर्जून करा। सगळ्यात पहिला उपाय मी तुम्हाला सांगते, शुक्रवारच्या दिवशी किंवा बुधवारच्या दिवशी, शुक्रवारच्या दिवशी किंवा बुधवारच्या दिवशी तुमच्या घराच्या समोर किंवा आजूबाजूला कुठेही चालत फिरत असताना तुम्हाला एखादा किन्नर दिसला तर न चुकता न विसरता त्याला एक हिरवा वेलदोडा म्हणजे वेलचीचा दोडा आणि त्यासोबत एक खडी साखरेचा दाणा द्या।
ह्या 2 गोष्टी जर तुम्ही कुठल्याही बुधवारी किंवा शुक्रवारी किन्नरला दिल्या तर तुमचा बुध आणि शुक्र दोनही ग्रह स्ट्रॉंग होऊन तुमच्या आयुष्यामध्ये तुमची भरभरून प्रगती होईल. त्यांचे जर आशीर्वाद लाभले किंवा त्यांनी जर तुमच्या समोरच ते खाल्लं तर सोन्याहूनही पिवळं. ही पहिली गोष्ट. आता दुसरा महत्त्वाचा उपाय, तुम्हाला काय करायचं आहे, शुक्रवारच्या दिवशी थोडेसे खडीसाखरेचे दाणे घ्यायचे. आता खडीसाखर घेताना ती शक्यतो धाग्याची घ्या, जी बारीक लहान असते ती नाही, तर धाग्यावाली खडीसाखर असते बघा, अख्खे मोठे खडे असतात. त्यातला एक खडा घरी आणा, तो फोडा खलबत्त्यांनी किंवा दगडीवरती, तो फोडा आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करा. आता हे खडीसाखरेचे जे तुकडे आहेत ते तुम्हाला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि त्यासोबत तुम्हाला 10-12 हिरव्या वेलच्या टाकायच्या आहेत. ठीक आहे. ही खडीसाखर आणि वेलच्या तुम्हाला मिक्सरला कुटून घ्यायच्यात, म्हणजे त्याची एक छोटीशी पावडर बनवून घ्यायची आहे. त्यानंतर ही जी पावडर जी तयार होईल ती एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. प्लेटमध्ये काढल्यानंतर तुमच्या देवघरात जिथे माता लक्ष्मीचा फोटो असेल, प्रतिमा असेल, जे काही टाक असेल, तर श्रीयंत्रही चालेल. तर तुम्हाला काय करायचं, एक छोटी अजून प्लेट घ्यायची आहे. जसं आपण कुंकुम अर्चन करत असताना श्रीयंत्र कसं प्लेटमध्ये ठेवतो त्याच पद्धतीने माता लक्ष्मीची ही प्रतिमा किंवा श्रीयंत्र त्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे. आणि ही जी पावडर तुम्ही बनवून घेतलेली आहे वेलचीची आणि खडीसाखरेची, ती थोडी थोडी तुम्हाला त्या माता लक्ष्मीच्या प्रतिमेवरती अर्पण करायची आहे. अर्पण करत असताना मनातील जी इच्छा आहे ती इच्छा व्यक्त करत ओम शुक्राय नमः, ओम शुक्राय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. कमीत कमी 108 वेळा तरी करा. यानंतर 1 तास ते 2 तास ही जी प्रतिमा किंवा जो तुम्ही टाक ठेवलेला असेल, श्रीयंत्र असेल, ते तसंच ठेवू द्या. 2 तासानंतर ते श्रीयंत्र काढा, व्यवस्थित ते पुसा, साफ करा आणि देवघरात जिथे तुम्ही मूळ जागी ठेवलेला आहे त्या ठिकाणी ठेवून द्या. आणि ती जी पावडर आहे जी आपण माता लक्ष्मीच्या प्रतिमेवरती अर्पण केलेली आहे, खडीसाखर आणि वेलचीची, ती तिथून काढायची आहे. ती प्लेटच बाजूला काढायची आहे आणि एका छोट्या डब्बीमध्ये भरून ती तुम्हाला ठेवून द्यायची आहे. बघा, हिरवा वेलदोडा जो आहे तो शुक्र ग्रहाशी निगडीत आहे, तर खडीसाखर ही बुध ग्रहाशी निगडीत आहे. शुक्र ग्रह आणि बुध ग्रह दोनही ग्रह स्ट्रॉंग होण्यासाठी या दोनही गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत प्रभावी आहेत. कारण शुक्र ग्रह जो आहे तो त्या शुक्र ग्रहाचा कारक म्हणजे वेलदोडा मानला जातो, तर बुध ग्रहाचा कारक हा खडीसाखरेचा दाना मानला जातो. या दोनही गोष्टी जेव्हा कुठून एकत्रित करून माता लक्ष्मीवरती ठेवून तुम्ही अभिमंत्रित कराल आणि त्या जेव्हा डब्यामध्ये ठेवाल तेव्हा लक्षात घ्या, तुमच्या घरामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये या दोनही ग्रहांचा सकारात्मक परिणाम तुम्हाला जाणवायला लागेल. आता या दोनही गोष्टी डब्यामध्ये फक्त भरून ठेवायच्या नाही, तर तुम्हाला त्या खायच्या आहेत. शुक्रवारपासून दररोज तुम्हाला ह्या गोष्टी खायच्या आहेत. थोडं थोडं ग्रहण करा. मुलांना द्या, पतीला द्या, स्वयंपाकात टाकलं तरीही चालेल, जास्तही नको, अगदी चिमूटभर तुम्हाला किंचित खायचे आहे. खात असताना ओम शुक्राय नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा माता लक्ष्मीचा ओम श्रीम श्रीम या मंत्राचा जप करायचा आहे. असा 1 महिना तरी तुम्हाला ही पावडर पुरवायची आहे. कमीत कमी 20-25 दिवस तरी पुरवा. त्यानंतर ही पावडर जेव्हा संपेल, की आता ताईचं संपलेलं आहे, त्यानंतर पुढचा जो शुक्रवार येईल त्या शुक्रवारी पुन्हा हा उपाय करा. पुन्हा एका डब्बीमध्ये अशी ही पावडर भरून ठेवा आणि त्यानंतर पुन्हा कंटिन्यू ती ग्रहण करत जा. असंख्य पटीने लाभ होईल. तुम्हाला कळणारही नाही की माझी ही गरिबी किंवा माझं दारिद्र्य कसं संपत गेलं. जेव्हा 1-2 महिने पूर्ण होतील तेव्हा तुम्हाला स्वतःला जाणवायला लागेल की मी खरंच हा उपाय सुरू केला किंवा खरंच मी हे करायला लागले आणि त्यानंतर माझे दिवस खरंच बदलायला लागले. घरामध्ये एकोपा राहील, घरामध्ये सर्वांची बुद्धी व्यवस्थित चालेल, घरामध्ये दारिद्र्य संपेल, घरामध्ये पैशांचा ओघ वाढेल, चहूबाजूने घरामध्ये बरकत राहील. हा उपाय मी स्वतः करत आहे, तुम्हाला मनापासून सांगत आहे, आवर्जून करा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.